सर्वे सर्व आदरणीय हरीश केदारी साहेब अंश हॉटेलचे मालक त्यांच्या नावानं संघ खेळतोय. अंश हॉटेल सद्गुरू सिमेंट सप्लायज पारगाव वर्सेस आता मात्र ज्या संघानं ओम साई चिंचपाडा संघ, ज्या संघानं मात्र उत्तम कामगिरी केली, दापोलीसारख्या ताकदवान संघाला नमवलं, ते दोन संघ आमने सामने लढतील. सामना असेल 4 षटकांचा. पंच आपण पाहतो विचार पाटील सर, कळवे पेन, नंदकुमार पाटील साहेब, प्रीतम पाटील साहेब हे 3 पंच स्पर्धेला लागलेत तर लाभलेत. त्याचबरोबर आपण ओळेगावचा नवीन आणि उत्तम असा गुणलेखक आर्यन मात्रे याला पाहतोय. संकेतनं मागच्या सामन्याला काय युटर्न दिला, सुंदर खेळ केला. पंच इशारा करता सामना सुरू होण्याची. 1 2 3 लेट्स प्ले. केटी ऑन स्ट्राईक, कुणाल तारेकर, प्रफुल्ल मोकल नॉन स्ट्राईक यांना उभा आहे. फुलटॉस, पहिलाच फुलटॉस चेंडू. इशारा येईल पंचांचा आणि पहिल्या चेंडूवर मात्र फुलटॉस चेंडू खरपूस समाचार. संकेतवर ठोकलाय षटकार. अतिशय सुंदर कामगिरी त्यांच्याही माध्यमातून होती. सुरेख फटका होता, परंतु आपल्या फॉलो थ्रूमध्ये मात्र चांगला स्टॉप केला पाहिला आपण. स्टार टेनिस क्रिकेटच्या वतीनं ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. स्टार टेनिस क्रिकेट उत्तम कामगिरी करते आणि त्यांच्या वतीनं ही संपूर्ण स्पर्धा घर बसल्या प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचं नाट्य खऱ्या अर्थानं मैदानावरती येऊनच घ्यावा, परंतु लाईव्ह क्रिकेट्स वाढले. आणि हॅलो, ज्याने या स्पर्धेसाठी आम्हाला पूर्णपणे 3 दिवसीय स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केली ते मात्र सोमनाथजी भोईर यांचं इथं आगमन झालं. सहर्ष स्वागत. फोटो दिनेश पाटील सर. पहिल्या चेंडूवर मात्र 6 धावा. पुढचा चेंडू एक चांगला फटका लगावला होता स्ट्रेट हिटचा, परंतु संकेतनं चांगला स्टॉप दिलाय. प्रफुल्ल मोकल ऑन स्ट्राईक. मागच्या सामन्याचा सामनावीर ठरला होता प्रफुल्ल मोकल. सिंगल रन. मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. ऑफसाईडला खूप बाहेर चेंडू होता, त्याला मात्र दिशा दिली आणि या चेंडूवर धावा आल्या. तब्बल एक या धावसंख्येनं प्रफुल्ल आपलं खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन टेपते 8 वर. आदरणीय सोमनाथ सेठ भोईर साहेब कोल्लीकोपर, आदरणीय सोमनाथ सेठ भोईर साहेब कोल्लीकोपर यांचं मंचाकडे आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. आपला ब्रँडेड फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर केला क्षेत्ररक्षक, मात्र चेंडूपर्यंत जरूर आलाय. चांगला अटेम्प्ट राहिला झेलसाठी. बाळू याचा चांगला अटेम्प्ट होता. झेल नक्कीच कठीण जरूर होता, परंतु चेंडूपर्यंत तो मात्र पोचला, परंतु झेलला कन्वर्ट नाही करू शकला आणि याचा फायदा केटीनं उचलला. धावा पळून काढल्या, तब्बल 2 धावा. या 2 धाव्यांनी 10 डबल डिजिटमध्ये धावसंख्या जाते. बिनबाद 10 धावा. मागच्या सामन्यामध्ये 84 धावा या संघानं 5 षटकामध्ये जमवलं त्या. तो अंश हॉटेल सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव संघ. मात्र चांगला खेळ. हा चेंडू हवेत आहे, हा चेंडू हवेत आहे. लाजवाब अफलातून, अफलातून सेविंग पाहतोय आपण. काय सुंदर 5 धावा तब्बल वाचवलेत. उत्तरार्धामध्ये या 5 धावा आहेत ना, या फार उपयोगी पडतील चिंचपाडा संघाला. षटकारच होता. सतीश मिसाळ या संघाचे मिसाळच राहिली आहे. मागच्या 3-4 वर्षापासून सतीशचा खेळ भारदार राहिलाय. उत्तम गोलंदाजी, अफलातून फलंदाजी आणि आज याचे देह आणि याची जोड क्षेत्ररक्षणाने पाहिलं. काय सुंदर क्षेत्ररक्षण. अगदी वेल जज त्यानं अटेम्प्ट दाखवला आणि संघासाठी तब्बल 5 धावा वाचवल्या. आता मात्र सरळ बॅटनं पुन्हा एकदा बाळू झेलच्या खाली येईल. आत्ता रोखणार नाही आहे. प्रफुल्ल मोकलची बहुमूल्य विकेट मात्र गमावली जाते आणि या अंतिम चेंडूवर मात्र विकेट्स मिळतीये ती चिंचपाडा संघाला. धन्यवाद. मागच्या षटका सामन्यामध्ये 8 चेंडूमध्ये 37 धावा करणारा प्रफुल्ल मात्र इथे परतलाय. केटी आणि नवीन फलंदाज प्रवीण मोकल जाईल. 1 षटकाचा खेळ
जय चिरोबा सांगडे आणि रोटपाली संघ आपण रिपोर्टिंग करायची आहे लवकरात लवकर. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. O2 दिनेश पाटील सर. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा भव्य दिवस स्पर्धा सिरवी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर चषक 2024 ची स्पर्धा. अंश हॉटेलचे मालक आदरणीय हरेश केनी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, मग नाईक ऑप्टिकचे मालक निखिल नाईक सर असतील, बिल्डर्स अँड डेव्हलपर जितेंद्र करावकर सर असतील, समीर भोईर, रोहिदास नाईक, प्रशांत नाईक, ही सगळी मंडळी मिळून मात्र या स्पर्धेला चार चांद लावण्यासाठी आपल्या परीने सगळे चांगले प्रयत्न करत आहेत. या सर्वांचं आयोजकांचं विशेष कौतुक. चार षटकांचा खेळ आहे, लक्षात घ्यायचं आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र धावा जमल्या तब्बल 11, एक बाद 11 धावा. प्रफुल्ल मोकल परतलाय. सतीश मिसाळ गोलंदाजीच्या मार्कवर असेल. ऑलराऊंडर खेळाडू तर कुणाल तारेकर केटी. चला रोडपाली संघात संघनायक आणि जय चिरोबा सांगडे, आर्य एंटरप्राइजेस रोडपाली संघात संघनायक परेश, त्याचबरोबर सूर्यकांत सांगडे संघात संघनायक. जर असाल तर लगेच या नाणेफेकीसाठी. उंच उंच आणि फक्त उंच नाही तर हल्लाही झालाय. मिडविकेटच्या डोक्यावरून ठोकला गेलाय हा षटकार. डावकरा गोलंदाज कमलाकर आगमन झालंय. सहर्ष स्वागत. स्वागत पाहुण्यांचं स्वागत षटकारानं झालंय. चांगला फटका 17 धावा या षटकारानं लागल्या. आणखीन एक कंटिन्यू फ्लो मध्ये खेळताना पाहतोय केटी कुणाल तारेकर. तेही एका बैलाचे मालक आहेत. मालिका वीरमध्ये त्यांना मात्र वासरू मिळालाय. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शहर क्षेत्रामध्ये हे नाव राहील. पण क्रिकेटमध्ये नाव आजरामर केलं जात आहे. ठोकला जातोय. आणखीन एक मोठा फटका षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवर सतीश मिसाळवर हल्ला झालाय. एक चांगल्या गोलंदाजावर चांगल्या फलंदाजाचा प्रहार. लोअर फुलटा चेंडू जरूर चांगला होता, कारण ज्याप्रमाणे चेंडू टाकला जवळपास यॉर्कर लाईनचा चेंडू होता. तेवढ्या सक्षमतेनं खेळून काढला कुणाल तारेकरनं. छत्रपतींचा मावला विवेक नारायण मोकल यांचं इथं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. O2 दिनेश पाटील सर. आदरणीय शिवभक्त, अतिशय उत्तम व्यक्तिमत्व, त्याचबरोबर आदर्श कलाकार म्हणजे ओळख राहिली आहे ते विवेकजी मुखर्जी यांचं आगमन झालंय. परंतु या षटकामध्ये फक्त हल्ले होत आहेत, फक्त आणि फक्त हल्ले होत आहेत आणि ठोकले जात आहेत फक्त षटकार. नंतर एक धाव आली. नंतर जसा स्ट्राईक केला प्रवीण मोकलनं मात्र पहिल्या चेंडूवरचा प्रहार करत तोही ठोकतोय षटकार. धाबळकर धावा लागतायत. 30. एक चांगला फटका आहे, चांगला फटका. क्षेत्रक्षणी चांगलं जात आहे. गलीच्या दिशेने मात्र चांगला क्षेत्रक्षण पाहिलंय आपण. धाव मात्र आली 1. षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा जोडल्या जात आहेत. 31 धावा. धापलकर धावा लागतायत तब्बल 31 धावा. चांगली तुम्हाला थोडं थांबवतो. सद्गुरू परमार्थाचे आमचे मेघनाथ भाऊजी म्हात्रे यांचे इथे आगमन झालंय. प्रथमेश म्हात्रे टोनू यांचे पिताश्री. त्या भावना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचं आहे. O2 दिनेश पाटील सर. टेक्निकली इथे फटका खेळलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न का केला नाही, कारण अंतिम चेंडू असेल म्हणून त्यासाठीच कदाचित प्रयत्न राहिलेत की काय. पण एक धाव आली आणि एका धावेनं धापलकर धावा लागल्या तर 32 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धापलकर धावा लागताय. त्या अंश हॉटेल सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाच्या 1 बाद 32. धन्यवाद. 32 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धापलकर लागलेत आणि टीमचे मालक त्यांनाही चिंता आहे. जेवढी स्पर्धाची चिंता केली तेवढा सामन्याचाही चिंता आहे, कारण पॅकर्स स्वतः मालक आहेत. त्याच्या अंश हॉटेलचे मालक हरीश केदारी साहेब विचारतात धावसंख्या काय झाली.
धावसंख्या आता पण चांगली राहिली आहे, परंतु अशीच धावसंख्या पहिल्या सामन्यात सुद्धा दापोली संघाच्या विरोधात दापोलीची होती. पहिल्या 2 षटकामध्ये 33 धावा जमवल्यानंतर 45 रोखलंय. त्याच्यामुळे येणारी 2 षटकं कशी असतील, या षटकामध्ये पारगाव संघ कसा खेळ करेल. गोलंदाजीचा मार्कर सुलभ केनी, गोलंदाजीचा मार्कर सुलभ केनी, परंतु केटी या सामन्यामध्ये बरसलाय कुणाल तारेकर. चांगलं क्षेत्ररक्षण, तास पडलाय पुन्हा एकदा. संकेत मात्र चेंडू रोखू शकला नाही, जिथे धाव नव्हती. 1 धाव मात्र येते आणि 33 वर मजर मारली जाते. 11 चेंडूचा पूर्वार्ध शिल्लक आहे. संकेतनं चेंडू पकडणे अगोदर फेकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळेच की काय कदाचित चेंडूला नीटसा पकडू शकला नाही. धाव मात्र गेली. मोकळ साहेब बसायचं, तुम्ही सन्मान होईल तुमचा, लगेच घ्या सन्मान. दिनेश पाटील सर, विवेक मोकाल यांचा इथे स्वागत करायचं आहे. मी आयोजकांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते विवेक मोकाल यांचं स्वागत करायचं आहे. विवेक मोकाल साहेबांचा सन्मान. आणि ते मात्र ठोकला षटकार. काय सुरेख फटकेबाजी, गोलंदाजीची तमा केली जात नाहीये. एका पाठोपाठ एक फटकेबाजी केली जात. 2 फलंदाजाने मात्र लयबद्धता पकडली आहे. प्रवीण असेल, केटी असेल, प्रफुल्ल वाटत होतं की मी आउट का झालो. आणखीन एक फ्लॅट फटका बादोय, फ्लॅटचा फटका, स्ट्रेट हिटचा फटका. प्रवीण मोकल अक्षरशः बरसतोय. धावांचा फ्लो खूप मोठा. षटकार मात्र फटकेबाजी. 45 धावा प्रकारची लागत आहेत. तडाखा जारी आहे. सलग 3ऱ्या चेंडूवर 3रा षटकार ठोकण्याचा बहुमान प्रवीण मोकलला मिळतोय. ठोकला जातोय. षटकारांची हॅट्रिक करणारा हा षटकार. सुरेख फटकेबाजी. सुलभवर हल्ले झाले. ज्या गोलंदाजांनी खऱ्या अर्थानं दापोलीसारख्या ताकदवान संघाला नमवलं, ज्या गोलंदाजाने रोखून धरलं, त्या गोलंदाजावर मात्र प्रहार. रोडपाली संघाचा संघनायक आणि सांगडे संघाचा संघनायक. 3च्या नंतर येतो क्रमांक 4. 4 चेंडूवर 4 षटकार आर्मी मॅन ठोकतोय. जणू काही समर दुश्मन दिसतोय की काय, त्याप्रमाणे फटकेबाजी सुरू आहे. केटीनं कानमंत्र दिला आणि त्याचा आदर्श घेतला. प्रवीणनं ठोकला 4थ्या चेंडूवर 4था षटकार. 57 धावा फलकावरती लागत आहेत. हा फटका जरूर चांगला आहे. कव्हरच्या दिशेतून धावा मात्र घेतली जाईल, ती मात्र क्रॅम्स आपण पाहतोय. क्रॅम्स पायामध्ये एक धाव मात्र चेंडूवरती आली, पण त्या षटकामध्ये 4 षटकार आणि 2 एकेचा फटका म्हणजे 26 धावा षटकामध्ये आल्या आणि 3 षटकांच्या खेळाच्या सामन्यानंतर धापलकर धावा लागल्या 58 धावा. मोठ्या धावसंख्या धापलकर लागत आहेत. 58. धन्यवाद डीजे. 58 धावा धापलकरती लागले आहेत. गोलंदाज आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवर राहील. रत्नदीप पाटील बाळू, ज्याच्याकडून एक झेल सुटला, एक झेल त्याने पकडला, तो बाळू. रत्नदीप मात्र गोलंदाजीच्या मार्कवर. धावा मोठ्या उभ्या झाल्यात, यातील मात्र शंका नाही. आणखीन एक तडाखा. फक्त षटकाराची भाषा आर्मी मॅन बोलतोय. काय फटकेबाजी सुरू आहे. पहिल्यांदा 4 चेंडूवर 4 षटकार ठोकले. नवीन गोलंदाज बाळू आला, बाळूवर हल्ला केला आणि तडाखा लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणखीन एक षटकार. बॉल द्या. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर बाळूवर मात्र हल्ला झालाय. प्रवीण मोकळ टोकतोय. आणखीन एक षटकार.
आता मात्र हा निर्धाव चेंडू बऱ्याच अवधीनंतर हा निर्धाव चेंडू येते आपल्याकडे धावा लागलेत ते आतापर्यंत तब्बल 64 एक मोठी धावसंख्या. चौसष्ट आणि या 6 70. प्रवीणची बॅट या कडाक्याच्या उन्हामध्ये तळपली आहे. फटकेबाजी पहा वैयक्तिक धावा वैयक्तिक 44. इट्स 50 अप. वैयक्तिक 50 ओलांडले. प्रवीणची बॅट तळपली अक्षरशः. फक्त ठोक 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 ठोकतोय आणि इथे मात्र अफलातून 50 धावांचा विस्फोटक खेळ प्रवीण मोकलच्या नावावरती येतोय. अभिनंदन प्रवीण, वेल प्लेड. 10 चेंडू आणि 50 धावा. हा रेकॉर्ड्स युवराज सिंगचाही तोडला आर्मी मॅननं. 12 चेंडूमध्ये 50 पाहिलं होतं, इथे मात्र 10 चेंडूमध्ये 50. 8 षटकार. हा फ्लॅट फटका जरूर आहे. फटका फसला, सुंदर झेल टिपला, परंतु आपल्या वाट्याला आलेल्या चेंडूंचा सदुपयोग करत मात्र त्यांनी जोडल्या तब्बल 50 धावा आणि अशा प्रकारे वेळ इनिंग खेळत तो मात्र परततोय. चांगला झेल टिपला एक्स्ट्रा कवच्या दिशेनं आणि फलंदाज झाला प्रवीण मोकल बाद. धन्यवाद. जोरदार टाळ्या होत्या प्रवीण मोकलसाठी. बॅट कडाडली अक्षरशः. 10 चेंडूमध्ये 8 षटकार आणि 50 धावा. अफलातून इनिंग. 11वा चेंडू मात्र ते बाद झाले, परंतु एक विस्फोटक आणि अविस्मरणीय खेळी हाही एक रेकॉर्ड प्रवीण मोकलच्या नावावरती. नवीन फलंदाज आतिश 1 चेंडूला सामोरं जाईल. फक्त 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धापळकर धावा लागलेत 76. फुलटॉसला नीटसा फटकावता आला नाहीये. धावा जोडल्या जातील. तब्बल 1 धाव तर कंप्लीट केली आहे त्यांनी. केटी मात्र परत फिरला. कदाचित धाव होऊ शकले असते की काय. रनआउट होईल केटी, परंतु 1 धाव मात्र मिळते. 77 धावा धावपळकावरती लागल्या आणि बऱ्याच दिवसानंतर प्रवीणने आम्हालाही खुश केलं. काय सुरेख इनिंग राहिली आहे, अफलातून इनिंग. आणि अभिनंदन तुमचंही, पण मोठ्या धावांचा पाठलाग इथे करावा लागेल चिंचपाडा संघाला. ऋषिकेश लक्ष्मण मोकल पारगाव यांचं इथे आगमन झालं. सहर्ष स्वागत. तर आपल्याकडे वेळ आहे तर मेघनाथ म्हात्रे साहेबांचं स्वागत करून घ्यायचं आहे. आयोजक नाईक अपेक्षे प्रोपायटर आणि रविदास नाईक साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण मेघनाथ म्हात्रे यांचं इथे स्वागत करायचं आहे आणि ऋषिकेश मोकल साहेब यांचं स्वागत करायचं आहे. माजी उपसरपंच सुशिकांत तारेकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. सुशीलकांत बाळकृष्ण तारेकर. आदरणीय सुशिकांत दादा तारेकर यांचं मात्र आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत दादा. तर बोलूया आपण 24 चेंडू 78 धावांचं मोठं आव्हान घेऊन उतरल चिंचपाडा संघ. कशा धावांचा पाठलाग करेल. मागच्या सामन्यात 84 धावा जमूनही चाचपडला होता पारगाव संघ. त्या धावा हॅलो ऋषिकेश मोकल साहेबांचं स्वागत करतील आमचे बिल्डर्स अँड डेव्हलप्स जित करावकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शिवास्ते ऋषिकेश मोकल साहेबांचं स्वागत करायचं आहे. आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच शिबिराचं आयोजन असते असं सुशीलकांत तारेकर यांचं सहर्ष स्वागत. स्वागत करतील आमचे नाईक अपेक्षे प्रोपायटर निखिल नाईक. सागर सर खऱ्या अर्थानं मंचाकडे बॉल द्या. बॉल 78 धावांची गरज आहे. आदरणीय माजी उपसरपंच गजानन दादा पाटील साहेब एक आदर्श व्यक्तिमत्व ज्यांचा मंचाकडे आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. एक उत्तम आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व मित्रांनो. माणुसकीचा वसाने वारसा चालणार ही व्यक्तिमत्व आहे. यांचं मनपूर्वक स्वागत. आणि वळूया उत्तरार्धामध्ये रिवाल म्हात्रे सर आपल्या अनोख्या आदेतून मांडतील पाठलाग करायचे तब्बल 78. ओर टू रिवाल सर. गजानन दादा पाटील
परमार्थाची आस आणि सर्वांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा माणूस दापोली गावातील माजी उपसरपंच गजानन पाटील साहेब यांचं इथे आगमन झालं. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ओटू रवींद्र म्हात्रे सर ओवळे. धन्यवाद सागर. थँक्यू सो मच बंधू. दिनेशजी पाटील यांचा वास तुम्ही ऐकलात पहिल्या सत्रामध्ये. खरं तर मॅच सुरू आहे. एका बाजूला यजमान संघ तर दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ. पाहुणा संघ आहे चिंचवाडा आणि यजमान संघ आहे याच गावचा पारगाव, जो रोज याच मैदानावर सराव करतोय. असा होम ग्राउंड अर्थात नानोमा मैदान. आणि या मैदानावर मॅच आपण पाहतोय विनर वर्सेस विनर. मी रवींद्र म्हात्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. स्टार क्रिकेटच्या माध्यमातून जे संघ जी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत सर्व प्रेक्षकांचं करूया स्वागत. सांगडे संघाचा संघनायक आणि रोटपाडी संघाचा संघनायक. सामना पहिला सत्र संपलाय. आपण रिपोर्टिंग करायचं लवकरात लवकर. ओटू रवींद्र म्हात्रे. याच मॅच सुरू होण्याचा इशारा पाहुण्यांचा नक्की आदरातिथ्य सत्कार सोहळा एका बाजूला सुरू राहील, परंतु मॅच इथे सुरू होतोय. गरज आहे तब्बल 4 षटकांमध्ये 78 धावा. पहिलाच बॉल चांगला प्रत्युत्तर दिलाय बघा. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॅट्समन सतीश मिसाल ठोकतोय चौकार. माजी सरपंच दापोली आणि त्याचबरोबर सुशीलजी तारेकर, ग्रामपंचायत सदस्य पारगाव, नरेंद्रजी मोकल, एक शिक्षित व्यक्तिमत्व. आज या मान्यवरांना आपण पाहतो थेट या व्यासपीठावर. करूया स्वागत करतोय टीट फॉर टॅट. गरज आहे याच फटक्यांची. करायचे आहेत 78 धावा आणि मात्र सतीश मिसालच्या बॅट मधून येतोय चौकारानंतर लाजवाब षटकार. सुशील दादा आणि थँक्यू डीजे मास्टर. बोला गणपती बाप्पा मोरया. आज आहे गणेश चतुर्थी आणि आज चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. चला चेंडूंची पूर्तता करा. विशाल पाटील पंच सांगतायत चेंडू द्या. एवढा चेंडू लांब गेलाय की चेंडूच हरवलाय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय आमचे आयोजक संयोजक बघा चेंडूची लगेच या ठिकाणी फेकी करा जर मैदानाच्या बाहेर गेलेला चेंडू. आमचे डीजे ऑपरेटर खूप चांगले आता साऊंड सेट केलाय. येस व्हेरी गुड साऊंड सिस्टम. डीजे ऑपरेटर चांगली संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवताना आमचे आजच्या दिवसामध्ये दिनेश पाटील बंधू, त्याचबरोबर सागर पाटील समालोचनाच्या भूमिकेत. आणि आज खरं तर ही 3 दिवस स्पर्धा हरीश केदारी ज्यांचे पिताश्री परशुराम केदारी खूप मेहनत घेत आहेत. अंश हॉटेल म्हटलं ना तर अगदी किचन घरमध्ये सातत्यानं ते पाहायला मिळत असतात. एक उत्तम आचार्य आहेत आणि आज या सर्व मंडळींच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आज आवर्जून मी उल्लेख करेन. खरं तर या नानोमा मैदानावर सिरवी इन्फा बिल्डर्स अँड डेव्हलपर ट्रॉफी 3 दिवस आम्हाला या स्पर्धेमध्ये आमंत्रण होतं, परंतु 2 दिवस आम्ही माफी असावी या स्पर्धेसाठी देऊ शकलो नाही, परंतु अंतिम दिवस नक्की दिलाय. फार बिझी शेड्यूल आहे. खरं तर टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा एवढ्या आहेत की अशा प्रकारे मात्र एक दिवस द्यावं लागतं. परंतु हरीश केदारी यांचं हे प्रेम मात्र सातत्यानं आम्हाला पाहायला मिळतंय आणि त्यांच्या प्रेमामुळे का होईना खरं तर त्यांनी आम्हाला 3 दिवस इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. चला चेंडूची लवकर पूर्तता करा. आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्हाला वेळ वाचवायचा असेल ना हरीश केदारी तर आपल्याला एक माणूस बॉलवर ठेवावं लागेल, कारण जसं चेंडू जाईल लगेच चेंडूची पूर्तता करूया. आता 1 मिनिट आपल्यासाठी आजच्या दिवसामध्ये फार इम्पॉर्टंट असेल. आपल्याकडे वेळ आहे तर आपण स्वागत समारंभाचा कार्यक्रम नक्कीच सागर या
बरोबर हेरलं सागरनं वेळ वाचवायची आहे. मी सुशीलजी तारेकर ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या माध्यमातून खरं तर मी म्हटलं ना की अनेक महिलांसाठी शिबिर असं कोणत्याही कार्यक्रमाची रूपरेषा म्हटली ना ते एक विकासाची कामं सुशीलजी तारेकर यांच्या माध्यमातून केली जात आहेत. आत्ताच त्यांचा वाढदिवस पार पडला आणि वाढदिवसाचं औचित्य साधलं आणि गावामध्ये शिबिर. यांचं सुद्धा स्वागत होईल स्पर्धेच्या माध्यमातून. दमदार व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व, सुखदुःखामध्ये नेहमी धावून जाणारा माणूस, दापोली गावातील माजी उपसरपंच गजानन पाटील साहेब. सर्वप्रथम स्वागत होतोय सुशीलजी तारेकर यांचा. तदनंतर माजी उपसरपंच आदरणीय सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आदरणीय गजाननजी पाटील यांचाही इथे सन्मान होईल. मॅचला सुरुवात होते. एका बाजूला सन्मान आपण पाहतोय हरीश केदारी, त्याचबरोबर निखिल नाईक या मान्यवरांच्या उपस्थित आज पाहतोय या स्पर्धेला सुरुवात होते. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल होईल का? डेफिनेटली झालंय सक्सेसफुल. हा येतो आणखी वाईड डीप मिड विकेटला. पहिला बॉल चौकार आणि दुसऱ्या बॉलवर बॅक टू बॅक 2 षटकार. थँक्यू डीजे. सुशीलजी तारेकर ग्रामपंचायत सदस्य आणि ते केबल नेटचे देखील माल ओनर आहेत. त्याचबरोबर गजाननजी पाटील भाऊ. आज स्टेट ड्राईव्ह, काय फटकेबाजी प्रफुल्ल मोकलवर पहिल्याच पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग. थँक्यू सो मच. मॅच बघा कशा पद्धतीनं बॅट्समन सतीश मिसाल घेऊन आला. येस, काय करताय भूषण? झाली चूक. अगदी 2 पायांच्या मधून चेंडू अडवायचा होता आणि तो चेंडू मिस झालाय. मिस फिल्डिंग झाली आणि हा देखील चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. काय फटकेबाजी. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल षटकार, चौथा बॉल चौकार, 5वा बॉल चौकार, 6वा बॉल देखील काय येईल का डिक्लेअर फटका. सर्वांचं लक्ष केंद्रित. 6वा बॉल या ठिकाणी षटकार. इट्स अ क्लिअर मेगा अँड मॅसिव्ह सिक्सर. नवा 80 धावा देखील सुरक्षित नाहीये मित्रांनो आणि 89 धावांचा हायएस्ट आहे. चेज झाल्यात त्या धावा. काय दिनेश बंधू काय म्हणणार. खरं तर या मैदानावर गोलंदाजांची अगदी पूर्णपणे पिस्से काढली जात आहेत. कर्दन काल ठरत आहे. रोडपाली संघाचा संगणक आणि सांगडे टीम बघा. तुम्हाला दोघांना मी प्रसार माध्यमातून कॉल केलंय. सांगडे टीम वैभव भोपी आणि रोडपाली टीम बबुल, तुम्हाला दोघांना मी कॉल केलंय की लवकर टॉस साठी या. एक मॅच सुरू झाली तेव्हाच केला होता. चला टॉस साठी यायचे तुम्ही. ऑन स्ट्राईक बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो आता संकेत पाटील. यस, हा खोलवर पतीचा बॉल अगदी ब्लॉक हॉल मध्ये संकेत पाटीलच्या पडला. गोलंदाज होता प्रवीण आणि प्रवीणला मिळते पहिली सफलता.
थँक्यू डीजे. रोटपाली संघाचं आगमन झालं इथे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. 0वर 5 झाला. संघाने आपलं कर्णधार पाठवायचा आहे. टॉस साठी संपर्क करायचा आहे लवकर लवकर. ओढू रवींद्र मात्र. रोटपाली संघाचा संगणक आलाय सागर. नक्कीच आता मी सांगडे संघाच्या संगणकाला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सांगडे टीम चला या लवकर टॉस साठी. प्रवीणला मिळाली पहिली सफलता. ओमकार येतोय. ओमकारने फिरकावून दिलाय. ओमकार देखील हा हिटर बॅट्समन आहे. मूर्ती लहान आणि कीर्ती महान. देतोय ठोकतोय खणखणी षटकार. से दिल बहलका है मेरा आपके आ जाने से. क्या बात है. सुंदर संगीत. आपके आ जाने से बाहर आ गई. ओमकारनं ठोकला षटकार पहिल्याच बॉलवर. पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय. इथे लांबी जास्त उंची देखील तेवढीच जास्त. ओमकार अल्सो फायर फायर फायर. येतोय षटकार. संगीता ऐकवन खरं तर तेवढीच खुशी मात्र या ठिकाणी चिंचपाडा टीमचे प्रेक्षक या ठिकाणी करतायत. कारण काय फटकेबाजी. 42 धावा 42 रन्स. 15 चेंडू आता 36 ची गरज. खरं तर खूप चांगली बॅटिंग. कडक बॅटिंग. आमची कॅटरेस टीम मोहिनी चिपळूणकरला देखील खरं तर हा मॅच आवडलाय. इकडे शीतल दोन्ही आमच्या कॅटरेस आहेत. गोल्डन ट्रॉफी मध्ये देखील तुम्ही त्यांना पाहिला असाल. हा चेंडू लेग स्टंप सोडून जातोय परंतु अगदी स्टंपच्या वरून चेंडू गेला. लाईन खूप चांगली होती प्रवीणची आणि प्रवीण थोडासा कमबॅक करतोय. प्रवीण बघा अगदी आर्मी ऑफिसर म्हणून त्याला ओळखला जातो. प्रवीण मोकल या गावचा अभिमान या गावचा सन्मान. आज आपण त्याला गोलंदाजी करताना पाहतोय. पुन्हा एकदा सरळ बॅटने केला क्षेत्ररक्षक आहे भूषण. आता चूक करणार नाही भूषण. या अगोदर थोडीशी मिस्टेक झाली होती परंतु ओमकार केणीचं हे महत्वाचं विकेट पटकावतोय प्रवीण मोकल. तेरा चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. सांगडे संघाला शेवटचा पुकार असेल. रोटपाले संघाचा करणार इथे उपस्थित आहे. आपण लवकर लवकर येण्याची कृपा करावी. 13 बॉल 36 ची गरज. ओमकार मात्र 2 षटकार ठोकून बाद होतोय. खूप चांगली सुरुवात ओमकारनं देखील आपल्या बॅटिंग मधून केली. आपण बघितलं तर 4 बॉल 3 बॉल आणि 12 धावा. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक प्रणय केनी. न्यू यंग टॅलेंट आहेत सर्व खेळाडू बघा चिंचपाडा टीम मध्ये. फुटबॉलचा वापर केला होता. चेंडू थोडासा बघितला फ्लाय देखील झाला होता. असं वाटलं कदाचित डोक्यावरून जातोय की काय. प्रीतम सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. सांगडे टीमचा संगणक आलेला आहे. दोन्ही टीमचे संगणक हा ओव्हर झाल्यानंतर लगेच आपण टॉस करू. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 43. हा चेंडू विरकावून द्यायचा होता प्रणयला. पुन्हा एकदा आपण पाहतोय कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. टॉस करूया. जगन्नाथजी पाटील. हा हेच मी विनंती करतोय दापोली गावचे सरपंच आदरणीय सन्माननीय दापोली गावचे माजी उपसरपंच आदरणीय सन्माननीय गजानन दादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते रोटपाले आणि सांगडे संघामध्ये नाणेफेकी दाखल करा. गजाननजी पाटील यावं आपण. आपल्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ते आणि त्याचबरोबर खरं तर उपसरपंच म्हणून त्यांची ओळख देखील आहे या गावची. दापोली गावचे हे एक सामाजिक कार्यकर्ते. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. मॅच असेल सांगडे विपक्ष रोडपाली. आजच्या दिवसातला फ्रेश सामना असेल हा. गजानन पाटील भाऊ यांच्या शुभ हस्ते लाडान ज्यांना भाऊ म्हटलं जातं त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. मॅच मात्र इकडे पाहिले ना तर आता धावा आणि चेंडूंचं अंतर सांगायचं झालं आर्यन तर येणारे 12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. थँक्यू सो मच.
टॉस झालंय. 12 बॉल 35 ची आवश्यकता असेल. सांगडे टीमच्या बाजूने टॉस जिंकलेला आहे. हार्दिक अभिनंदन. आणि लगेच दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. 12 बॉल 35 ची गरज. गोलंदाज येतोय अतिश मिसाल साठी हा बॉल होता. अतिशचा खूप चांगला बघा कमबॅक करतोय अतिश. अतिशनं मागचं षटक देखील खूप चांगलं हटळलं होतं आणि तोच अतिश. आता मात्र 12 बॉल 35चं समीकरण. 11 चेंडू आणि 35 धावा. 35 रन्स टू विन रिमेनिंग 11 डिलीवरीज. 11 गेंदों में 35 रनों की जरूरत. ये बिल्कुल कड़ा मुकाबला आपके सामने पेश हो रहा है. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळतोय. पहा इथे जर गोलंदाज अतिशचा विचार केला ना तर मिडल स्टंपला बॉल फेकतोय. चेंडूला हलकंसं वलन देतोय. त्यामुळे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाहीये. त्या अगदी आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी. 2 चेंडू डार्ट फेकलेत अतिशनं. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमचा हा गोलंदाज 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करतो. 4 षटकांची मॅच. 78 धावांचं लक्ष्य. आता चेंडू आणि धावांचं अंतर 10 बॉल 35. षटकार चौकार खूप चांगली सुरुवात सतीश मिसालनं केली होती. हाफ ट्रॅकरचा बॉल स्लॉग हिट केलाय आणि इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून 1 बाउंस सीमा पार 4 रन्स. व्हाईट बॉल गरज आहे आता मात्र. हा आडव्या बॅटने खेळलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण प्रवीण मोकलचं. कमालीचं क्षेत्ररक्षण. माघारी परतवलं प्रणयला. सतीश मिसालची विकेट फार इम्पॉर्टंट होती. ऐनवेळी त्यानं निर्णय बदलला. आपली विकेट सुरक्षित ठेवायची आहे आणि मात्र प्रणय केनीला इथे धावचित बाद व्हावं लागलं. विकेट क्रमांक 2 बॅक टू द गाउट. इथे मात्र प्रणयची विकेट मिळाली आहे. परंतु सतीश मिसाल जोपर्यंत खेळपट्टीवर राहील ना तोपर्यंत डोकेदुखी ठरेल पारगाव संघाला. इथे धावा आणि चेंडूंचा या अगोदर वाईड बॉल. टोटल रन्स माहायला मिळाली 49 49 रन्स. 49 धावा धावफलकावर लागल्यात. 78चं लक्ष आहे. षटक सुरू आहे 3रं. अतिश 8 बॉल 29. इक्वेशन आपण बघितलं 8 बॉल 29. अतिश ज्या गोलंदाजाचा विचार केला तर मिडल स्टंपला ज्या पद्धतीने चेंडू फेकतो. ऑफ स्टंपला बाहेर काढतोय. राईट आर्म राऊंडनं मारा करतोय. एकंदरीत खूप चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता नवीन बॅट्समन येतोय सुलभ केनी. ओमकार केणीचा भाऊ निवृत्ती केणी यांचे हे 2 सुपुत्र. एक ओमकार केणी तर दुसरा सुलभ केणी. सुलभ केणी ऑन स्ट्राईक. 8 बॉल 29 ची गरज. शॉर्ट पिच बॉल मनगरी ताकद दाखवली आहे परंतु इथे सरळ लॉंग ऑफ कडे चेंडू खेळला. एक सिंगल कंप्लीट. पाहता पाहता 2री धाव देखील पूर्ण झाली आहे. झेल उडाला होता हवेमध्ये परंतु थोडा दूर होता. क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑफला होता आणि ज्या पद्धतीने 2 धावा मिळाल्या तिथे आता गरज राहिली आहे 27 धावांची. चेंडू शिल्लक आहेत 7 बॉल 27. या बॉलवर एखादा बिग हिट आला तर मॅच मध्ये कमबॅक करेल हा चिंचपाडा संघ. हा हवेमध्ये पुन्हा एकदा मनगटी ताकदीचा फटका. क्षेत्ररक्षक 2 येतात. झेल खाली. भूषण कोणती चूक करणार नाही. भूषण टिपतो झेल. आता मॅच दूर चालली आहे चिंचपाडा टीम साठी कारण इथे गरज आहे 6 बॉल 27.
जिल्हा नवीन लास्ट बॉलर भूषण पाटील. 6 बॉल 27 लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पारगाव टीम गोलंदाज भूषण येणार, तर समोर मात्र बॅट्समन बालू पाटील. 6-27 म्हटलं तर चौकार षटकार. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 30 धावा आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी गोलंदाज प्रफुल्ल मोकलनं गोलंदाजी करत असताना 30 धावा सतीश मिसालनं काढल्या होत्या. इथे आता तुम्हाला 6 बॉल 27 राहिल्यात. त्यामुळे या मैदानावर हे आव्हान तरी मी म्हणेन जरी कठीण असेल तरी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर. ट्राय अगेन अँड अगेन बट डोंट क्राय. रडत बसण्यापेक्षा प्रयत्न करावं लागेल. भूतकाळापेक्षा खरं तर जिथे मात्र आपण पाहतोय पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय. भूषण उलट दिशेने झेल टिपतोय, परंतु हे झेल कठीण असेल. आता खरं तर सतीश मिसाल स्वतः झेल ज्या पद्धतीनं आपण बघितलं उडाला होता, स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. 2 धावा सहज पूर्ण झाल्या असत्या, परंतु इथे सतीशने स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता 5 बॉल आणि 26 ची गरज. एक धाव नाही काढली. नक्कीच इथे मात्र एक डॉट बॉलची समाप्ती. सतीश मिसाल लास्ट बॉलवर विकेट आली, त्यानंतर ओव्हर झाला. आता 5 बॉल 27. आता सर्व बॉल खेळण्याच्या तयारीत आहे मिशाल. खरं तर या अगोदर 2 धावा का घेतल्या नाही त्याचा प्रश्न नक्कीच बऱ्याच जणांना पडला असेल. मला देखील वाटलं की 1 धाव घेऊन स्ट्राईक घेतली की काय सतीशनं, परंतु नाही आहे. या मागच्या बॉलवर 2 धावा होणे अनिवार्य गरजेचं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आता 2 धावा मिळाल्यात, म्हणजेच एकंदरीत 25 धावा आता राहिल्यात येणाऱ्या 4 बॉलमध्ये. 4 बॉल 25. 4 बॉल 4 षटकार मारले तर मात्र पश्चाताप होईल. हा मात्र पहिला षटकार आलाय. जर षटकार आले तर पश्चाताप होईल सतीश मिसालला. हा येतोय खणखणीत 6 रन 6 धावांसाठी षटकार. बघा पहिल्या बॉलवर ज्या 2 धावा घेतल्या नाही, एक घेतलेल्या असत्या 2 धावा तर 18 राहिल्या असत्या, परंतु 3 बॉल 19. वाट पाहावी लागेल. चमत्कार एखादा होईल का? पुन्हा फुल टॉस फ्लॅट आणि कुणाल तारेकरनं टिपलेला तो झेल फ्लॅट स्ट्रोक. इथे मात्र आता विजय पूर्णपणे निसटला हातातून चिंचवाडा संघाच्या. गरज असेल 2 बॉल 19. सतीश मिसाल झेल बाद. 14 चेंडूमध्ये 43 धावा दमदार केली गेली सतीश मिसालनं आपल्या संघासाठी आणि एकमेव खेळाडू एक बाजूने लढत होता तो सतीश मिसाल होतोय झेलबाद. थँक्यू डीजे हार्डलक. खूप चांगले नाईस बॅटिंग सतीश मिसाल. एकदा जोरदार डाळ्या. खरं तर 43 धावांची जबरदस्त खेळी 14 चेंडूमध्ये अवघ्या. नवीन बॅट्समन मैदानात. आता पारगाव संघाचा विजय शिक्कामोर्तब झालाय असं म्हणूया, कारण 2 बॉल 19. टेनिस क्रिकेट मधलं उघड कठीण समीकरण. अंपायर आमच्या दिशेने वळतायत. वाईट बॉल. 2 बॉल 18. पुन्हा एकदा फेकावं लागेल भूषणला. हा बॉल एक्स्ट्रा धाव मिळाली आहे. अवांतर धाव. व्हाईट बॉल फेकलाय. 2 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. हवेमध्ये केलाय बराच काल हवेमध्ये गगनवेदी हा फटका आहे. भूषण पाटील झेल खाली आहे. व्हेरी गुड कॅच. खूप चांगला झेल. 1 बॉल आणि 18 धावा.
चांगल्या टीमनं टॉस जिंकलाय. लगेच जसा मॅच संपेल तुम्ही या इथे मॅच जी संपलेली आहे. सामना जिंकलाय सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमनं 18 धाव राखून हा सामना सहज जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्डलक बॅडलक चिंचपाडा संघ आपण देखील खूप चांगला प्रयत्न केला. बघा सुरुवातीला खरं तर नक्कीच तुम्ही घाम फोडलात होता, परंतु नंतर अतिशय गोलंदाजातून ही मॅच पूर्णपणे कलाटणी घेतली आणि अतिशनं खूप चांगले षटक फेकलं. मॅच जिंकली पारगाव संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार मानूया चिंचपाडा संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला.